मित्रांनो, आता भारतात एलपीजी गॅस क्रायसिस येण्यास सुरुवात झाली आहे का? तर मी असं का म्हणतोय, तर गुजरातच्या सुरत शहरामधून लाखो मजुरांनी पलायन सुरू केलेलं आहे. हे मजूर आता सुरत सिटी मधून निघून आपापल्या गावांकडे जात आहे. हे का जात आहे, तर याचं एक महत्त्वाचं कारण समोर आलेलं आहे, ते म्हणजे गॅसचा तुटवडा. तिथं गॅस भेटत नाही. त्यानंतर ज्या कंपन्यांसाठी गॅस लागतो, तर त्या कंपन्यांच्या गेटवर सुद्धा आता कुलूप लावलं गेलेलं आहे. त्यामुळे या मजुरांना नाइलाजाने आपल्या घराकडे जावं लागतंय. ही गर्दी एवढी होती की पोलिसांना उधना स्टेशनवर लाठीचार्ज करावा लागला. लाठीचार्ज करताना चेंगराचेंगरीची घटना सुद्धा इथं घडली आणि त्यातच एका मजुराने अत्यंत इमोशनल लाईन तो कॅमेरासमोर बोलून गेला. त्यातच सरकारने सुद्धा गॅस कनेक्शन धारकांसाठी अत्यंत नियमांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत. ते बदल सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. कोणकोणते बदल हे आहेत, कोणाला गॅस कधी भेटणार आहे, किती दिवसाचा रिफिल टाइम असणार आहे, तर हे सगळी डिटेल्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, अमेरिका आणि इराणचा वॉर आज स्टॉप झालेला असला देखील तरीही अजून स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला ओपन करण्यात आलेला नाही. त्यामुळे ज्या गॅस ट्रान्सपोर्टेशन शिप असतात, तर त्या अजूनही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ याला क्रॉस करू शकत नाही. अमेरिका सांगतं की आमचा इथं कंट्रोल आहे आणि इराण सांगतं आमचाच कंट्रोल आहे. त्यामुळे अद्यापही समजत नाही की कोण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हे चालवत आहे किंवा कोणाच्या देखरेखीखाली स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ सध्या बंद आहे. मित्रांनो, हीच परिस्थिती जरी अजून 10-15 दिवस चालली तर येणारा काळ हा अत्यंत भयानक असेल. कारण शहरात 90% लोक हे गॅसवर डिपेंड असल्याने त्यामुळे त्यांना काही वस्तू या जास्तचे विकत घ्यावे लागत आहेत. आता मित्रांनो, गॅस कनेक्शनसाठी कोणते नवीन नियम हे लागू करण्यात आलेले आहेत, त्याच्यापैकी एक म्हणजे पीएनजी धारकांसाठी सक्ती. ज्यांच्याकडे पाईप गॅस कनेक्शन आहे त्यांना आपले एलपीजी सिलेंडर कनेक्शन सरेंडर म्हणजे बंद करावं लागेल. त्यानंतर एका घरात एकच कनेक्शन म्हणजे वन हाऊस वन कनेक्शन हे तत्व लागू आहे. त्यानंतर डबल सिलेंडर ग्राहक एकाच कनेक्शन 2 सिलेंडर मिळू शकतात, मात्र त्यासाठी नवीन अटी असू शकतात. त्यानंतर बुकिंग कालावधी, गॅस साठेबाजीसाठी रोखण्यासाठी बुकिंगचा कालावधी हा 21 दिवसांवरून आता वाढून 25 दिवस करण्यात आला आहे. त्यानंतर मित्रांनो, 2026 मध्ये नवीन एचपी गॅस कनेक्शनसाठी साधारणपणे 4030 रुपये तर 7033 डबल सुरक्षा ठेव म्हणजे ठेव रक्कम लागू असणार आहे. तुम्ही जरी शहरामध्ये राहत असाल आणि तुम्ही 100% गॅसवर निर्भर असाल तर तुम्हाला गॅस आज सांभाळून वापरावा लागेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने एलपीजीचे गॅस कनेक्शनचे जे नियम आहेत तर ते नियम लागू असणार आहेत. आशा करतो की भारतात एलपीजी गॅस क्रायसिस येणार नाही. सर्व जे लोक सामान्य जनवर्ग आहे तर त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण टॉपिकसाठी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.